हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बेबीसाठी कोणता ब्रेकफास्ट बनवला आहे तर मी बघू शकता अशा प्रकारे ही सुपर हेल्थी रेसिपी बनवलेली आहे. या रेसिपीमध्ये खूप सारे आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए अँड सी इतके घटक आहेत आणि हे घटक बाळाच्या चांगल्या वाढीसाठी, बाळाला निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ही रेसिपी बाळाला ॲनेमियापासून दूर ठेवते. ज्या बाळामध्ये रक्ताची कमी असेल अशा बाळाला रक्तवाढीसाठी सुद्धा मदत करते आणि अगदी 10 मिनिटात रेडी होणारी रेसिपी आहे. चला तर मग बघूयात कशी बनवायची ही रेसिपी. तर ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इकडे पालकची पानं घेतलेली आहे, जी की मी निवडून घेतलेली आहे, व्यवस्थित खराब पानं काढून टाकलेली आहे. तर बाळाला हिरव्या पालेभाज्या देणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पालक अत्यंत महत्त्वाचा एक अशी पालेभाजी आहे की ज्याच्यामुळे बाळाला रक्त वाढण्यास मदत होते. पालकामध्ये खूप सारं आयर्न असतं, कॅल्शियम असतं, ज्याच्यामुळे बाळाचं रक्त वाढतं, बाळाचे बोन स्ट्रॉंग होतात आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी जे बाळाला गरजेचं आहे ते भरपूर प्रमाणात असतं. तर त्याच्यानंतर मी इकडे एक मोठा बाउल घेतलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे एक मोठा बाउल घ्यायचा आणि याच्यामध्ये आता मी घेणार आहे 1 चमचाभर तांदूळ. तुम्ही बघू शकता आणि हे बघा अशा प्रकारे 1 चमचाभर मी तांदूळ टाकून घेतलेले आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचाभर मसूर डाळ. मसूर डाळ सुद्धा बाळासाठी खूप पौष्टिक मानली जाते. खूप सारे घटक असतात डाळीमध्ये. 1 चमचा मुगाची डाळ सुद्धा घालून घेतलेली आहे मी आणि बघू शकता अशा प्रकारे आपलं जे मिक्सचर आहे ते तयार झालेलं आहे. 2 डाळी आणि तांदूळ इतकं मी घेतलेलं आहे. मी गॅसची फ्लेम ऑन करून घेत आहे आणि याच्यावर आता कुकर ठेवणार आहे गरम होण्यासाठी. बघू शकता अशा प्रकारे मी कुकर ठेवून घेतलेला आहे आणि आता आपला कुकर जे आहे ते गरम झालेला आहे. तर इकडे मी तूप घालणार आहे अर्धा चमचा. तर बाळाच्या प्रत्येक रेसिपीमध्ये तुम्ही तूप अवश्य घाला, कारण तुपामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळे बाळाला कॉन्स्टिपेशन होत नाही आणि बाळाला अन्नपचन होण्यासाठी मदत होत असते. म्हणून नक्कीच तूप द्या बाळाला अर्धा चमचा तरी. आणि तूप आपलं वितळत आहे. तूप वितळल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकणार आहे आणि इकडे मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. आपली मोहरी तडतडते आहे तोपर्यंत लगेच आपण तडतडायला लागली की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे आणि जिरे सुद्धा फ्लेवरसाठी खूप चांगले असतात आणि बाळाला पचनासाठी मदत करतात. आणि मोहरी जिरे बघा तुम्ही कसे तडतडून निघालेले आहेत. लगेच अर्धा चमचा हळद टाकणार आहे मी आणि हळद सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी असते. बाळाला हळद देणं चांगलं आहे म्हणून बाळाला हळद सुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि अशा प्रकारे व्यवस्थित मी ढवळून घेते आणि व्यवस्थित तळून निघालं पाहिजे. हे बघा अशा प्रकारे आपली जी फोडणी आहे ती रेडी झाली. याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. तर अर्धा ग्लास मी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. जितके तांदूळ आणि जे आपलं पालक घेतलेलं आहे त्याच्यानुसार आपण पाणी ॲड करू शकतो. मी अर्धी वाटीला सुद्धा कमी घेतलेलं आहे त्याच्यानुसार. आता मीठ टाकून घेते. चवीपुरतं मीठ सुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि बघू शकता आता मी याच्यामध्ये आपला जो पालक जो बारीक कट करून धुवून घेतलेला आहे मी तो पालक याच्यामध्ये मी ॲड करून घेते. अशा प्रकारे बारीक कट करून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि आपल्या डाळी आणि तांदूळ सुद्धा धुवून घेतलेला आहे ते सुद्धा मी याच्यात ॲड करते. बघू शकता अशा प्रकारे ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. व्यवस्थितरित्या एकदा मिक्स करून घ्या. चमच्याने एकदा मी व्यवस्थित ढवळून घेत आहे. बघू शकता अशा प्रकारे म्हणजे व्यवस्थित सगळीकडे मीठ वगैरे मिक्स झालं पाहिजे, विरघळलं पाहिजे. आणि बघा अशा प्रकारे मी आता कुकरला बंद करून घेतलेला आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आहे मीडियम फ्लेमवर. एक फर्स्ट जी शिट्टी आहे ती तुम्ही मीडियम फ्लेमवर करून घ्या आणि बाकीच्या 4 शिट्ट्या आहेत त्या तुम्हाला लो फ्लेमवर करायच्या आहे. आणि बघू शकता आता 4 शिट्ट्या याच्या होत आलेल्या आहेत आणि इकडे 4 शिट्ट्या झाल्या आहे. मी खाली घेतलंय कुकर, ओपन करते थंड झाल्यानंतर. आणि बघा अशा प्रकारे मऊसूत शिजून निघालेला आहे पालक आपला डाळीमध्ये आणि तांदळामध्ये. आणि आपली जी रेसिपी आहे ती रेडी झालेली आहे बाळासाठी. हे बघा अशा प्रकारे मऊसूत शिजलं पाहिजे आणि व्यवस्थित घोटून सुद्धा घ्या. बाळ जर छोटं असेल तर जास्त प्रमाणात मऊसूत करावं लागेल. आणि मी घोटून सुद्धा घेतलेलं आहे चमच्याने. आणि हे बघा खूप सारं न्यूट्रिशन असणारी आपली आजची रेसिपी रेडी झालेली आहे. आणि आता मी सर्व करते. बघू शकता अशा प्रकारे आपण या रेसिपीला पालक भात म्हणू शकतो किंवा पालकाची खिचडी म्हणू शकतो.
पालक राईस सुद्धा म्हणू शकतो, असे वेगवेगळे नावं देऊ शकतो. पण आपल्याला म्हणजे मेन आपला उद्देश असा आहे की बाळाला खूप सारं न्यूट्रिशन भेटणं गरजेचं आहे आणि जे की या रेसिपीमधून बाळाला भेटतं. असं सुद्धा बाळ पालकची भाजी वगैरे खाण्यास नकार देतात मुलं, म्हणून मोस्टली तुम्ही अशा प्रकारे खिचडीत वगैरे किंवा दुसऱ्या भाज्यामध्ये कशा पराठे वगैरे बनवून देऊ शकता. आणि ही पण रेसिपी एकदम सोपी आहे, इन्स्टंट होणारी आहे आणि लगेच बाळ आवडीने खाईल अशी रेसिपी आहे. चवीला एकदम उत्तम होते, चविष्ट होते आणि माझं बाळ सुद्धा आवडीनं खातं. तर तुमचं बाळ तर नक्कीच खाईल. तर चला, तर मी तक्षला देऊन बघते तक्ष कसा रिॲक्शन देतोय. तसं त्याला आवडतंच, मी त्याला बनवून देतच असते अशा रेसिपीज. चला तर मग तक्षकडे घेऊन जाऊयात, बघूयात तक्षचं आजचं रिॲक्शन कसं येतंय खाल्ल्यानंतर ही रेसिपी. तर चला, मी आली आहे तक्षकडे आणि बघू शकता तुम्ही तक्षकडे घेऊन जात आहे. दाल पालक आपला जो आहे त्याला म्हणू शकतो राईस पालक किंवा दाल खिचडी टाईप रेसिपी आपली रेडी झालेली आहे. आणि हे बघा तक्षचं रिॲक्शन. तक्ष बघूनच ओढत असतो आणि त्याला आवडतंच हे खायला आणि त्याला स्वतः खायची सवय लागलेली, तर स्वतः खात बसतो. म्हणजे खाली वगैरे सांडतो पण मी तिथं असतेच. तर बघू शकता तुम्ही तक्षला पहिला घास खाल्ल्यानंतरच आवडलेला आहे. हे बघा कन्सिस्टन्सी जास्त मऊसूद झालेला आहे, घट्ट पण नाही करायचं, बाळाला इझिली खाता येईल असं करायचं. आणि तुमचं बाळ जर आणखी छोटं असेल म्हणजे 7-8 महिन्याचं जर असेल तर तुम्ही याला जास्त प्रमाणात शिजवू द्या आणि रईने आपले वरण जी घोटायची रई असते त्या रईने व्यवस्थित घोटून घ्या, म्हणजे याच्यापेक्षा बारीक होईल. तक्ष आता 1 वर्षाचा आहे तर ठीक आहे, इतकी अशा प्रकारे मी तक्षला देऊ शकते. आणि हे बघा तक्ष आवडीने खातो, तक्षला आवडते आणि तुमचं बाळ सुद्धा अशाच रेसिपी आवडीने खाईल आणि तुमच्या बाळाला सुद्धा खूप सारं न्यूट्रिशन भेटेल. तर नक्की तुम्ही ट्राय करा, बघा आवडेल तुमच्या मुलाला. आणि प्लीज मायसेल्फ तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.